रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
जेथे जावे तेथे कपाळ सरिसे 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 लाभतो विशेष संत संग संग जेथे जावे तेथे कपाळ सरिसे जावे तेथे कपाळ सरिसे जेथे जावे तेथे कपाळ सरिसे जावे तेथे कपाळ सरिसे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्यधारी होते सानुकूळ पुण्यधारी होती पूर्व पुण्यधारी होते सानुकूळ पूर्व पुण्यधारी होती सानुकूळ अंतराय मूळ उपजते अंतराय मूळ नुपजते अंतराय मूळ उपजते भाग्य तरी दोहे धन पुत्र धारा तरी दोहे धन पुत्र धारा भाग्य तरी दोहे धन पुत्र धारा तरी दोहे धन पुत्र धारा निकटवास भरा संतापाई निकटवास बरा संतापाई निकटवास बरा संतापाई पूर्व पुण्यधारी होते सानुकूळ पुण्यधारी होती सानुकूळ पूर्व पुण्यधारी होते सानुकूळ पूर्व पुण्यधारी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजते अंतराय मूळ नुपजते अंतराय मूळ नुपजते कामने हेचे करावे विराचे हे करावे विराजे कामने हेचे करावे विराचे म्हणे हे जे करावे विराजे वरे संतापाई जावा जीव संतापाई द्यावा जीव संतापाई द्यावा तुकामुनी हेचे करावे विराचे म्हणे हे करावे विराजे कामने हेचे करावे विराचे म्हणे हे करावे विराजे संतापाई जावा देव संतापाई जावा जीव संतापाई जावा जीव पूर्व पुण्यधारी होते सानुकूळ पुण्यधारी होती जाण पूर्व पुण्यधारी होते सानुकूळ पुण्यधारी होती जाण अंतराय मूळ नुपजते मूळ नुपजते अंतराय मूळ नुपजते गोपाल कुमार गोपाल कुमार देव गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल गोपाल कुमार गोपाल गोपाल कुमार हेलो 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 कडक करा मला हेलो हेलो जेथे जावे तेथे कपाळ सरिसे जेथे जावे तेथे जेथे जावे तेथे
जेथे जावे तेथे कपाळ सरशी लाभ तो विशेष संसंगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूल अंतराया मूळ नुके केले भाग्य तरी दोहे धनपात्रदारा निकट वासवरा संतापाई तुका म्हणे हेची करावी निराशी बळी संतापाशी द्यावा जीव प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग हा तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा गाथ्यातील असून हा संतांपासून आपल्याला काय लाभ भेटणार याविषयी या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात. विठ्ठला विठ्ठला करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन चरण संता तेरा दुसरी चरण संताजिया दुसरी चरण संताजी पंचपाद रे पथपाद तारो भगवान कथे जावी जारो पाद रे पथपाद तारो भगवान कथे जावी जारो सद्गुरु दास तुका भगवती सद्गुरु दासे तुगा भगवती सद्गुरु दासे तुगा नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा मुक्ताबाई राम त्रिभुवन पावने मुक्ताबाई राम त्रिभुवन पावने मुक्ताबाई त्रिभुवन पाए मुक्ताबाई त्रिभुवन पाए नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
मुक्ताबाई नमो आज प्रयोजन देवाचे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा तो मन देवा मुक्ताबाई प्रतिभाजाय जय जय विद्यात्मरूपा देवा तुची गणेशू सकलामती प्रकाशू म्हणे निवृत्तीदास अवधारू रोजी. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग हा तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा असून या अभंगात तुकाराम महाराज आपल्याला याच्यावत जीवनाला मनुष्याच्या याच्यावत जीवनात या संतापासून लाभ काय लाभ होतो विशेष संत संगे म्हणजे संतांच्या संगतीत काय लाभ होतो याचं महत्व सांगणारा हा अभंग आहे. तर या अभंग आजचा दिवस कसा आहे. आज सोपान संत सोपान काका व संत संताजी जगणारे महाराज असा हा दोन्ही संतांचा एकत्र आलेला या नवीन वर्षाचा योग आणि त्यात मध्ये दुधात साखर पडावी असा योग आलेला आहे आजचा. तर या निमित्त आजची कीर्तन सेवा म्हणजे संताजी जगणारे महाराज आधी सोपान काका या दोन्ही पुण्यतिथीचं भाग्य आपल्या नशिबाला आले किंवा माझ्या नशिबाला आले सगळ्यांच्या. तर हे आपल्याला भाग्य संत संगतीचा लाभ कशा प्रकारे घ्यायचा आहे याविषयी आपण या अभंगातून सविस्तर आपण माहिती घेणार आहोत. तर या अभंगाचा विस्तार घेण्यापूर्वी आपण पहिलं आपल्याला आज संताजी महाराज जगणारे पुण्यतिथी निमित्त आपण संताजी महाराजांचं चरित्र पहिलं आपण अगोदर त्यांचा विस्तार बघायचा आहे आणि नंतर मग अभंगाकडे बघायचे. तर पहिल्यांदा आपण कीर्तनाला आलाय. तर कीर्तनाला आलाय तर कसा आलाय आपण की तुम्हाला काय पत्र पाठवले का आमंत्रण दिले का फक्त बोर्ड लिहून कळालंय म्हणून आलाय पण इथं काय तिकीट लावलंय का नाही. मग आपण आलो कसं आपल्या ह्यानं आलोय शरीराने आलाय तरी मनाने बी आलाय पण मन आलंय इथपर्यंत ठीक आहे. पण तुम्ही मन इथं आलंय पण मन हे कीर्तनातच रंगून जायला पाहिजे. पण मन तुम्ही जर तुम्ही घरी ठेवून आला तर मग कीर्तनाचा उपयोगच होणार नाही. मग ह्या लाभ कसा आहे साकाष्टा परगती स्काष्टा म्हणजे लाभ हा अलभ्य लाभ आहे. लाभ हा अलभ्य लाभ म्हणजे साकाष्टा परगती काष्टा म्हणजे लाभ हा अत्यंत महालाभ आहे. तर मग या संत संगतीचा लाभ घेण्यासाठी किंवा या संतांचं महत्व घेण्यासाठी आपल्याला इथं एक कृपा असं चित्त देऊनच आपल्याला कीर्तन ऐकायचंय. तर मग थोडे आहे चित्त साय झालिया चित्त साय झालिया चित्त साय झाले आपण इथं आलोय कीर्तनासाठी पण इथं आलोय आपण मनाने आलोय ठीक आहे पण पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्म इंद्रिय हे म्हणून 10 आपण 10 शरीराचे आपले इंद्रिय आणि 11वं मन आहे. म्हणजे मनाच्या ताब्यात आपण असल्यामुळं आपण कीर्तना आलोय ठीक आहे पण मनाला आपल्या अधीन करायचं असलं तर आपल्याला ह्या संत संगतीचा किंवा संतांचा संगत केला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला इंद्रिय आपल्या काबूत राहणार नाही. मग यासाठी आपल्याला प्रथमतः कसं इंद्रियाचा ताबा मिळवण्यासाठी संतांची संगत केलीच पाहिजे. मग ही संतांची संगत संत जगणारे महाराज आणि संत तुकाराम महाराज ही अशी संगत झाली की त्यांनी अशी एकरूपता जागली की दोघांनी असं निश्चय करता की तू जर अगोदर गेला किंवा मी जर अगोदर गेलो तर एकामेकांनी आपल्या मातीला यायचं. म्हणजे तू मेला अगोदर किंवा मी गेलो तरी मातीला शेवटच्या टाइमिंगला यायचं भले कुठे असो.
मग ही अशी आगादाकाळात तुकाराम संताजी महाराजांची झालेल्या होत्या. मग आता ही संतांची संगतीचा आपल्याला हे करायचं चरित्राचा उल्लेख करायचा इथं. म्हणून पहिल्यांदा बोलतो की संताजी महाराज जगणारे हे तिली समाजाचं म्हणजे चारिता बोलणे माझे गुंतले वचन आम्हा झाले एका तेलिया कारणे 3 मुष्टी मृतिका देख तेव्हा लो पडले मुख. मग ते संताजी महाराज त्या तुकाराम महाराजांनी मुठमातीच्या वेळी दिलेला 13 अभंगापैकी हा अभंग आहे. त्या ह्या अभंगात तुकाराम महाराज सांगतात की मी का मृत्यू लोकात आलो तर यात संताजी महाराज जगणारे हा तिली समाजाचा असल्यामुळं मला वैकुंठाहून यावं लागलं आणि मुठमाती द्यावं लागली. 3 मुष्टिकामध्ये तेव्हा लोपले मुख म्हणजे संताजी महाराजांचं चरित्रात सांगितलंय. संताजी महाराज जगणारे हे तिन्ही समाजाचे त्यांचं मूळ गाव चाकण जन्मगाव आणि त्यांचं निर्याण काळ हे सुदुंबरे म्हणजे सुदुंबरे त्यांचं लहान वयातच गेल्यामुळे तिकडं त्यांचं लग्न मुलं बाळ झाले. सुदुंबऱ्यात त्यांचं हे झालं म्हणजे समाधी ही सगळं तिकडंच आहे. म्हणजे त्यांचा उर्वरित काळ सगळा सुदुंबऱ्यात गेला आणि जन्म हा चाकणचा आहे. तर चाकणमध्ये जन्म झाल्यानंतर सुद्धा आपलं संताजी महाराजांना त्यांच्या आईवडिलांनी लहान वयातच त्यांना सुदुंबऱ्याला पाठवलं मामाकडे. मग मामाकडे पाठवल्यानंतर मामाने काय केलं की आता ह्यो लहानपणी इकडं आलाय आता ह्याला काय काम द्यायचं ह्यो काय शाळा नाही कुठं नाही काय नाही आपलं. मग त्याला घरच्या गाई दिला आणि गाई म्हणजे तुझा भंडारा डोंगराव चारा आहे. मग आता म्हणजे ते काम संताजी महाराजांनी दिलं. संताजी महाराजांनी मी ते आपल्या गाई घ्यायचं आणि जायचं भंडारा डोंगराव गाय चारा आहे. आणि इकडं तुकाराम महाराजांना पांडुरंग नामदेव महाराजांनी स्वप्नात येऊन सांगितलेलं असतं की तुम्ही शतकोटीच्या अभंग राहिलेलं उरलेलं तुका लावे म्हणजे तुम्हाला हे पूर्ण करायचंय राहिलेलं अभंग. तुकारामाने सांगितले स्वप्नात येऊन पांडुरंगाने नामदेव महाराज आपल्या काय ते नामदेव सिंग पंढरपूरचे नामदेव महाराजांनी स्वतः पांडुरंग येऊन स्वप्नात तुकारामाने सांगितलं की उरलेला अभंग हे तुम्हाला करायचं पण त्यासाठी तुम्हाला हे कृपा दृष्टीने आलेले आपल्या परी पैसवले भक्ता दिले वरदान म्हणजे पांडुरंगाने स्वप्नात येऊन त्यांना वरदान दिला की तुम्हाला उरलेलं हे अभंग कवित्व करायचंय. मग तुकाराम महाराजांना ती जागृती झाल्यानंतर तुकाराम महाराज भांडारा डोंगरावर रोज जायचं आणि त्यांचं चिंतन चालू असायचं. मग त्या इकडं त्यांना साक्षात्कार झाल्यामुळं भंडारा डोंगरावर गेले आणि भंडारा डोंगरावर त्यांनी नामस्मरण चिंतन करत असताना त्यांना आपोआप अशी अभंगवाणी मुखातून बाहेर येऊ लागली की इतकी अभंगवाणी की जणू काय तुकाराम महाराज म्हणजे 5वा वेदच त्यांच्या तोंडातून बाहेर निघायला लागलं. वेद कसं आहे वेद हा विष्णूच्या श्वासातून निर्माण झालेले वेद आहेत 4 वेद. मग त्या 4 वेदांपासून हे साईशास्त्र 18 पुराण हे सगळं निर्माण झालेलं आहे. मग हे वेद म्हणजे कसं आहे गीतेत बी वेदच आहे आणि ज्ञानेश्वरीत बी वेदांचा अर्थ गातेत बी वेदांचा अर्थ म्हणजे स्वतः पांडुरंग आपल्या परमात्म्याने हे वेदांच्या रूपाने तुकाराम महाराजांच्या मुखातून हे अभंगवाणी गाऊन घेतली. आणि तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर त्या अभंगाची रचना करत असताना म्हणजे ते यावं नसताना त्याच्या मुखातून आपोआप बाहेर यायची अभंग रचना. आणि मग त्यावेळेस संताजी महाराज गाय चालताना त्यांना ते ऐकायचं ते त्यांच्यापाशी जाऊन बसायचं आपलं आणि तल्लीन होऊन ऐकत बसायचं. तुकाराम महाराज जेव्हा ते हवा आले तेव्हा त्यांनी बघितलं की हा मुलगा रोज येतोय तिथं बसतोय आणि माझी अभंगवादी तोंडातून निघणारी तो श्रवण करतोय. तर मग या अभंगवाणीचं माझ्याकडून लिखाण तर होणार नाही आता मी ते हवं नसल्यामुळं. पण त्याला म्हणजे बाळ तू इकडे संताजी महाराज म्हणजे तू असं कर तू माझे अभंग लिहू. पण संताजी महाराज म्हणजे मी अक्षर शत्रू वेळा आहे म्हणजे मी पहिल्यापासून आडाई मला अक्षराची काय गंध नाही मी कसं लिहणार. मग संताजी महाराज म्हणजे त्यांनी जवळ घेतलं आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. कृपा दृष्टीने हळले आपल्या परी बैसवले भक्ता दिले वरदान. मग ह्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी त्याच्या कपाळावर हात ठेवलं आणि त्यांना असा आत्मसाक्षात्कार दिला की
त्यांना आपापच अशी बुद्धी झाली. मग तुकाराम महाराज म्हणले बाळ उठ, त्या पळसाची पानं, त्या पळसाची पानं संताजी महाराजांनी आणली. त्या पळसाच्या पानाला हात लावला तुकाराम महाराजांनी. त्यापासून लेखणी लिवायचे सगळे कागद हे ते सगळं तयार झालं. आणि मग संताजी महाराजांना आज्ञा केली की तुम्ही जेवढं माझ्या मुखातून हे अभंग रचना बाहेर पडते त्याचं तुम्ही लेखन करायचं. मग हे तुकाराम महाराज या गाथ्याचं लेखक झाले. मग लेखक दोन आहेत, त्या चरित्रामध्ये दोन लेखक सांगितले, एक संताजी महाराज आणि दुसरे गंगाधर मवाळ हे ब्राह्मण. तर संताजी महाराज हे तेली समाजाचे आणि गंगाधर मवाळ हे ब्राह्मण समाजाचे. तर गंगाधर मवाळ बी तिथंच होते खालचे कडूचे. तर ते बी भांडणा डोंगराव असं झाले की त्यांची मत चुकली होती. म्हणजे त्यांनी 4 दिवस त्यांनी इकडं तिकडं सगळ्या भागात फिरून बघितलं, मसच त्यांची गावली नाही. मग ते म्हणले चला भांडारा डोंगरा बघू, तिथं गावली. तर मग ते भांडारा डोंगर वाटतं आपले गंगाधर मवाळबुवा. तर त्या मवाळबुवांनी तिथं बघितलं की बस गावं नाही. पण तेवढ्यात त्यांना तुकाराम महाराज दिसलं की ती भांडणात दंग होते. आणि हे तिथं गेले आणि म्हणले अहो महाराज आमची मस गावली का? मस महाराज नामचिंतनात होतं. त्यानं बरेच हाका म्हणजे मावळबाबांनी बऱ्याच वेळा विचारला अहो महाराज दिसली का दिसली का दिसली का? मग त्यांनी जर तुकाराम महाराज देवाल्यानंतर म्हणले अरे कोण आहे? म्हणजे कशाबद्दल विचारतोय? म्हणजे मस चुकली का? अहो म्हणजे मस काय बघताय? देव बघायचा. मस बघण्यात काय व्यर्थ चिंता करताय तुम्ही? देव बघण्याचा प्रयत्न करा म्हणले. मग संताजी आपले तुकाराम महाराज म्हणल्यानंतर गंगाधर महाराज म्हणले अहो देव काय माझी मत 4 महिने झाली गावा नाही म्हणून आलोय म्हणजे इकडे बघा तुम्हाला दिसल्या ते सांगा की. तर तुकाराम महाराज आपले सहज म्हणून गेले की जा तुझ्या वाड्यात बांधली जाऊन बघ. सहज म्हणून गेले आणि गंगाधर बाबा बी खाली उतरले. म्हणजे आता कशाचं यांनी सांगितलं गावते का नाही. आणि मग हे वाड्यात गेले तर खरंच मस्त बांधलेली 4 दिवस न सापडणारी मस्त त्यांच्या गोट्यात जशी तशी बांधलेली दिसली. आणि त्या गंगाधर बाबांना वाटलं की ह्या तुकाराम महाराजांचं सहज बोलण्याला एवढी वाणीला ताकद आहे तर म्हणला आपला आयुष्य आता ह्या तुकाराम महाराजांच्या चरणावर घालवायचं. मग त्यानं गंगाधर बाबांनी सिद्ध अन्नाचं ताट केलं म्हणजे पुरणपोळीचं ताट केलं आणि ते भांडारा डोंगरावर घेऊन गेले. तुकाराम महाराजांना व स्वतः दोघांनी मिळून ते जेवण केलं आणि त्याचं उत्तर आहे तो हो म्हणून गंगाधर बाबांनी तुकाराम महाराजांचं शिष्यत्व पत्करलं. आणि मग तुकाराम महाराज आणि संताजी महाराज या दोघांच्या अशी कृपा झाली की ब्राह्मण समाजाचे असल्यामुळे गंगाधर बाबांनी सांगितलं की तुम्ही बी लेखन करा. संताजी सांगितलं. मग तुकाराम गाथ्याचं 2 लेखक आहेत, गंगाधर बाबा ब्राह्मण आणि संताजी महाराज तेली. मग आता चारिता माझे गुंतले वचन आंबा झाली एका तेल्या कारणी. हा तेल्याचा उल्लेख एवढ्यासाठीच केला की गंगाधर बाबा आणि तेली हे बाबा आपले संताजी बाबा हे 2 बाबा आहेत. मग आता यांच्यासाठी हा जातीचा उल्लेख केलाय. तसा संतांना जातीचा उल्लेख म्हणजे शिवलाच नाही पहिल्यापासून निरपेक्ष संत. पण हिथं का करावं लागला त्या काळी ते म्हणायचंच आपलं. आता जातपात राहिलीच नाही. आपण तोंडावर म्हणतोय पण कागदावर आहे ना, कागदावली कुठे जाते? तोंडावर नुसतं तोंडावर म्हणतोय तो ह्याचा तू त्याचा. पण मानव जात श्रेष्ठ आहे फक्त, कागदावली जात मानू नका. हॅलो आता आपण एक विचार करायचा की जाती जाऊ द्या म्हणूया, फक्त संत काय सांगतात तर संतांच्या मार्गाने चालायचं एवढाच. संत संगती विशेष लाभ बघायचा संतांचा. मग संत संगतीचा लाभ काय आणि कशासाठी घ्यायचा आहे? Yeah.
संतांचा महिमा म्हणजे संतांचा लाभ. आता तुकाराम महाराज संत जगनाडे महाराज या दोघांचा म्हणजे संताजी महाराज तुकाराम महाराज लहानपणी असताना संताजी लहान होते 12 वर्षाचे. जेव्हा त्यांना लेखन करण्याची तुकाराम महाराजांनी आज्ञा केली तेव्हा वय होतं 12 आणि तुकाराम महाराजांचं वय होतं 24. मग या वयात तुकाराम महाराजांनी त्यांना कृपा देऊन त्यांचं लेखनाला आदेश केला. आणि मग त्यावेळेस संताजी वय 12 असताना आणि ह्यांचं 24. मग त्यावेळेस त्यांच्या दोघांच्यात अनबाका झाल्या की बाबा तू जर अगोदर गेला तर मी तुझ्या मुतमातील येईल आणि मी गेलो तर तू यायचं असे दोघांच्यात धाक्का झाल्या. मग आता ह्याची वचनाची पूर्तता करण्यासाठी तुकाराम महाराजांना वैकुंठावर यावं लागलं. पण पहिल्यांदा तुकाराम महाराज वैकुंठ गमन झालं पहिल्यांदा झालं आणि नंतर संताजी महाराज वयाच्या 65व्या वर्षी म्हणजे नंतर त्यांनी 40 वर्ष जगले तुकाराम महाराज. मग त्या वेळेस काय झालं की जेव्हा तुकाराम महाराज वैकुंठाला निघाले त्यावेळेस तुकाराम महाराजांनी निरोप पाठवला संताजी महाराजांना की बाबा मी आता वैकुंठाला निघालोय तर तुला भेट घ्यायची असली तर लवकर ये. मग आता इकडं संताजी महाराज आपलं मामाचं त्याला गाण्याचा ववांटा घेत होते. आता बैल गाणा ववांटा घेत होते तर ते म्हणजे आता एक आपण वेळा घेऊ आणि लगेच जाऊ म्हणजे तुकाराम महाराजांच्या गाड्याला असं संताजी महाराजांनी मला ठरवलं. पण एक वेळाचा अंतर पडल्यामुळं तिकडं तुकाराम महाराज वैकुंठाला गोरडाव बसून गेले भगवंतावर. आणि मग इकडं संताजी महाराज तिथं पोहोचलं तर म्हणजे तिथले गावकरी म्हणते की आता तुकाराम महाराज वैकुंठा गेले तुम्ही कसं काय एवढे उशिरा आलं. मग संताजी महाराजांच्या लक्षात आलं की एक वेळेचं अंतर पडल्यामुळं म्हणजे एक वेळ जन्म मरणाचं आपलं एक वेळेचं अंतर पडल्यामुळं मला एवढं दुःख भोगावं लागलं. आता माझं गुरु वैकुंठाला गेले आणि आता मी मृत्यू लोकात राहून काय करू. मग त्यांना आठवण आली की तुकाराम महाराजांनी शब्द दिला की तू गेला तर तुझ्या वेळेस मी मठवातील माझ्या वेळेस तू येईल. मग संताजी महाराज म्हणजे मी जरी इथं असलो तरी माझ्या मृत्यूच्या वेळेस तुकाराम महाराजांना यावंच लागणार आहे. त्यासाठी मग तुकाराम महाराजांनी काय केलं की आपल्या संताजी महाराजांनी उर्वरित 40 वर्षाचं आयुष्य त्यांनी एवढं नामस्मरण केलं अहो रात्र नामस्मरण केलं की एवढं नाव रामधारकी म्हणजे रामधारकी याला म्हणतात की ज्याचं नाव म्हणजे ज्याच्या मुखात नाम इतकं परफेक्ट असतं की त्याचं झोपलं तरी त्याचं चित्त बदली होत नाही किंवा त्याचं प्रारब्ध सुद्धा बदली होत नाही. तुम्ही विचार करा की आपल्या म्हणजे झोपत असताना सुद्धा साधूच्या हातात झोपत जरी रुपया ठेवला तरी तो साधू इतकं नामा भरभक्कम हे असतं कॉन्फिडन्स की तो आपला हात झोपत सुद्धा असं मूठ जरी तुम्ही धरून ठेवली तरी सेकंदात ते अशी उघडी होऊन परत उलटा हात होतो. म्हणजे त्याच्या चित्तात सुद्धा तो परमार्थ जागाच असतो. मग इतकं संताजी महाराजांनी अहोरात्र नामचिंतनाची अशी ही केलं रामधारकी बनले की त्यांना तुकाराम महाराजांना वैकुंठाहून यावंच लागलं. मग इतकं नामधारक असल्यामुळं तुकाराम महाराजांना सुद्धा म्हणावं लागलं की आम्ही आलो मृत्यूलोकी राम नामाचे धारकी. म्हणजे या मृत्यूलोकात का आलो तर राम नामाच्या धारकी. आता राम नाम आपण जे नाम घेतोय पण कुठपर्यंत घेतोय जवळ कीर्तन चालू आहे भजन चालू तवर. पण एकदा आपण ह्यातून बाहेर गेलो की आपल्या संसारात गेलो की आपल्या कटकटीत ह्याच्यात आपण विसर पडतो आपल्याला नामाचा. मग आपल्या मुखातून काय ते रोजचीच आपली प्रपंचाची ओढ चालू असते तुझं काय माझं काय माझं काय तुझं काय. मग हे चालू राहते. माणूस जन्माला आला तेव्हा काय होता जन्माला आला तेव्हा माणूस शिव होता. पण तो झाला जीव आणि जीवाला चिकाटली माया. आता माया चिकाटल्यानंतर माया चिकाटली म्हणजे त्याला कळायला लागले की ही माझी दुधाची बाटली ही माझं बिस्किट. म्हणजे तिथनं त्याचं चालू झालं की माया रूपी हा संसारात तो भरकटच चालला. मग आता मायारूपी संसारात भरकट चाललाय पण तुला देवाने हे देह दिलाय कशासाठी की तुला या देहापासून तू
प्रपंच कर पण परमार्थ मी तेवढंच कर. दिला देह भजना मटा दिला देह भजना दिला देह भजना मटा दिला देह भजना मटा दाना भांडा मालिके दाना भांडा मालिके. तर असं आहे की या जीवाला माया चिकाटली म्हणजे मायामुळे हा सगळा मायेचा तमाशा आहे. नाही तर तुम्ही म्हणाल की काय आता हे कीर्तन येते आता इथपर्यंत ठीक आहे पण इथं आम्ही पटका सोडला की आमच्या लगेच डोक्यात बसते. म्हणजे हे कलीचं युगच असे की या कलियुगात फक्त सत्य काय कीर्तन आणि नाम आयुष्य व्हावे रुद मग आवडत कीर्तन बरोबर. आयुष्य करी कीर्तन करी मला आवड कीर्तन आयुष्य करी मग असं संताजी महाराजांना मुठमाती द्यायसाठी तुकाराम महाराजांना यावं लागलं. म्हणजे तुकाराम महाराज अख्खं गाव कटाळे संताजी महाराजांना की त्यावेळेस खाद्यात पुरायची प्रथा होती. संताजी महाराजांचं जेव्हा देहावसान झालं त्यावेळेस त्यांना खाद्यात पुरण्याचा गावकऱ्यांनी खाद्यात खाटा खाल्ला आणि माती टाकू लागली. जशी जशी माती टाकतात तसं तसं त्यांचं डोकं वरच येते. मग आता संताजी महाराज म्हणजे अख्खं गाव कटाळे की बाबा ही माती किती टाकली तरी डोकंच वर येते. म्हणजे हे माणूस जिवंत आहे म्हणावं तर श्वास झाला नाही आणि मेल्याला म्हणावं तर मुंडकं वर येते. मग आपण नक्की काय करायचं अख्खं गाव कटाळे माती घालून मग सगळं गाव रात्रभर कटवून 12 वाजता निघून गेलं सगळं गाव. मग मध्यरात्री तो बाबाजी त्यांचा मुलगा तिथं बसत होता. तो म्हणला माझ्या बाप्पाच्या तोंडावर माती पडल्याशिवाय मी घरी जाणारच नाही. मग तो तसाच बसून राहिला आणि मध्यरात्री तुकाराम महाराज अवतीर्ण झालं आणि त्यांनी ते मुठमाती द्यायच्या टाइमला तो अभंग दिला. 13 अभंगापैकी हा अभंग की चाळीता माझे गुंतले वचन आम्हा झाले एका तेल या कारणी. म्हणजे हे वचनात गुंतल्यामुळे तुकाराम महाराज म्हणले
संत संगे. म्हणजे या चरित्रातून आपण संताजी महाराजांच्या चरित्रातून हा आपण लाभ बघितला की संत संगतीचा काय लाभ होतो. तर तुकाराम महाराजांनी त्यांना म्हणजे गाई चारताना निमित्त करून का व्हायना पण संताजी महाराजांची तुकाराम महाराजांची भेट झाली आणि त्या भेटीतून त्यांची आपुलकी निर्माण होऊन संताजी महाराजांनी त्यांना कृपा करून ह्या गाथ्याचं लेखक बनवलं. मग एवढा संतांचा लाभ होऊ शकतो की आता संताजी महाराजांना एक अक्षर सुद्धा लिहिता येत नसताना सुद्धा तुकाराम महाराजांच्या कृपेमुळे हे संताजी महाराज असे अद्वितीय असे लेखक बनले की त्यामुळं ह्या गाथ्याचं लेखन त्यांनी पूर्ण केलं आणि असा इतिहास निर्माण झाला की गाथा हे जगमान्य झालाच पण संताजी महाराज सुद्धा त्या निमित्ताने हे जगमान्य झाले तुकाराम महाराजाबरोबर. म्हणजे गंगाधर बाबा आणि संताजी महाराज हे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्यामुळे त्यांचं एक असा नाव अलौकिक असं निर्माण झालं की त्यांचं सूर्यचंद्र आहे तोवर नाव घेतलं जाईल एवढं त्यांच्या संतांची कृपा झाली. हा लाभ तो विशेष संसर्ग म्हणजे जेथे जावे तेथे कपाळ सरशी. हा अभंग की त्या अभंगाला मॅच होतोय की संताजी महाराज जेथे जावे तेथे कपाळ सरशी. मग संताजी महाराजांना निमित्त काय झालं की मला मामाने गाई राखायचं निमित्त केलं. त्या निमित्ताने संताजी महाराज गाई घेऊन गेलं डोंगरात. ते म्हणजे जसं नशीब फिरवतं तसं आपल्याला फिरावं लागते पण त्या नशिबावर आपल्याला साधू संतांचा सुद्धा आशीर्वाद लागतो प्रयत्न लागतं. नाहीतर नुसतंच आपण कपाळ घेऊन फिरून सुद्धा फायदा नाही. जेथे जावे तेथे कपाळ सरशी. म्हणजे कपाळाचा अर्थ तुकाराम महाराजांनी सांगितलाय की वाचार्थ आणि लक्षार्थ आपण घेतला पाहिजे. वाचार्थ म्हणजे काय की कपाळ म्हणजे नशीब म्हणतो आपण आणि वाचार्थ हा याचा अर्थ असा आहे परमार्थिक अर्थ कसा आहे की जन्माला आले की बाळ जन्माला बाळ येतं तेव्हा त्याला पाचवीला म्हणजे त्या पाचवीला त्या बाळाच्या कपाळावर सटवी लिहायला येते नशीब लिहायला येते. त्या नशीब लिहिलेलं कधीही पुसलं जात नाही असं पारमार्थिक अर्थात नशिबाचा सांगितलं आहे. आणि व्यावहारिक दृष्टीने आपण नशीब या कपाळाला आपण नशीब म्हणतो पण जे कपाळाला येतं ते पारमार्थिक मधलं ते मिटत नाही. म्हणजे आता तुमच्या ज्या कपाळावर लिहिलंय ते तुम्हाला ते भोगावंच लागणार. आता वाचार्थ मध्ये कसं आहे की लॉटरी लागली. आता एका माणसाला लॉटरी लागली तो लॉटरी घेऊन आला घरी त्या जाताना त्याला दोस्त भेटला म्हणलं की मला म्हणला 5 लाखाची लॉटरी लागली. दोस्त म्हणला मग बरं झालं राहू माझं मी म्हणला लय आता तारामुळे झाली बरं झाले तुझ्यामुळे मी मोकळा होईल आणि तू मग आता माझा जोडीदार आणि मैत्रीण आता पैसा आल्यावर सगळे मित्रच होत्यात आणि मग तो त्याच्यावर गेला. तो म्हणला तू असं कर म्हणला त्या हातात नाश्ता करत बस मी आलोच घरी म्हणला हातपाय तोंड घेऊन येऊ आणि ती लॉटरी तिकीट घेऊन आपण जमा करून पैसे घेतला आपल्याला आणि घेऊन गेला घरी ते लॉटरी तिकीट खिशात आणि तो माझा आता हातपाय धुवा तोंड धुवा फ्रेश होऊन आपले जाऊ मित्राबरोबर माझा परत नाश्ता करून आपलं ते लॉटरी तिकीट जमा करून पैसे बघू आपण. आणि हे घरी गेला ती पॅन्ट शर्ट काढली आणि खुटीला टांगली आणि ह्यो हातपाय धुवायला गेला की त्याच्या पोराला सवय काय होती बाप घरात आला पॅन्ट इजार काढली खुटीला लावली की बाप कुठं गेला गेले की ह्यानं खिशात चापसायचं आणि काय रक्कम गावल ती आपली घेऊन पळायचं असं त्या पोराचा डाव असतो आणि त्याला सवय लागलेली असते बापाच्या खिशातले पैसे ओळखायचे. मग आणि मग ती घेऊन गेला बाप गेला ते हातपाय धुवायला की ती पोरं आलं कुठे माहीत नाही त्यानं हात घातला ती लॉटरी तिकीट काढलं. लॉटरी तिकीट काढलं आणि लॉटरी तिकीट मध्ये त्याला वाटलं ही काय नोट दिसाने रंगीत कागद दिसते काहीतरी मग त्यानं ताना फाडलं आणि गेलं पळून ठेवायला आणि बापा आला हातपाय धुवून बाहेर तर बघतोय यायला म्हणला लॉटरी तिकीट लागलं पण म्हणला नशिबात नव्हतं फाटून गेलं म्हणजे आता काय होतं त्याला परत त्याचं काय नंबर बी नाही काहीच नाही फाटलं म्हणजे नशिबात होतं तर नव्हतं म्हणजे लागलं पण त्यांच्या नशिबातच नव्हतं ते असं झालं. म्हणजे जेथे जावे तेथे कपाळ सरशी. तुम्हाला फक्त सटवीनं लिहिलंय ते
तुम्हाला चुकणार नाही. बाकी तुम्हाला नुसतं पैसा येणार की जाणार, येणार की जाणार. मोबाईल सारखे येऊ द्या येऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, येऊ द्या येऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. म्हणजे आता जास्त कसं मोबाईलचं युग आहे म्हणल्यावर तसं झालं तुमचं नशीब. फास्ट फास्ट पुढे जात, येऊ द्या इकडे जाऊ दे तिकडे, येऊ द्या इकडे जाऊ दे तिकडे. अरे इष्टीत चाललं ते त्याला कळलं की मी परत चढलो इष्टीत. अरे आम्हाला परत जायचं कशाला. कंडक्टर म्हणतो आता जाता तुम्ही कशाला वर चढताय. अहो मला मलाच कळालं म्हणला मोबाईलमुळे मी बी वर चढलो म्हणला. मग म्हणला ते जापण की एकदा खिशात म्हणला सारखं आत बाहेर आत बाहेर आत बाहेर. मग असं होते हे नशीब आपलं असंच आहे की आपण नशिबाव साथ कशी द्यायची की माझ्या 7वीनं लिहलं त्याच्यापेक्षा मी 1 इंच सुद्धा जास्त नाही कमी नाही बघणारच. पण कसं बघायचं लाभ तर विशेष संघ म्हणजे लाभ ह्या फक्त ह्या संसारचं दुःखमय इंग आहे दुःखमय. तर ह्या संसारात ते मात्र सुख नाही. मग आपण जे आयुष्यभर जे जगतोय ते कशासाठी जगतोय सुखासाठी. बघा सुख मिळणार आहे का. सुख जा एवढं दुःख पर्वत आहे एवढं. मग या संसारात जर सुखच नाही वाण झाडे ह्या वाण झाडापासून काय फायदा आहे. मग ह्या फायदाच नसताना आपण नुसतं त्यात पिळून 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 तेलाच्या घाण्यागत काय त्याला फायदा आहे. आला का गेला काय सारखाच आहे. मग त्यापेक्षा काय आपण त्या संसाराकडे असून नसल्यासारखं करायचं की नाही संसार होतच जाणार आहे. पण मी केला माझ्यामुळे झाला, मी असलो तरच होईल, मी केलं तरच होईल. हा मीपणा असल्यामुळे त्या जीवाला दुःख भोगावं लागते संसारात. आता तुम्ही वाचाल कसं आता तू कसं म्हणजे तू मीपणा सोडून दे की तू देवच होणार. आता महत्वाचं म्हणजे तो आला जन्माला तेव्हा काय शिव होता. पण तू मीपणा चिटकून घेतल्यामुळे एवढं दुःख आहे. आणि संसारात एवढा होरपुळून गेलाय त्याला परत त्यातून बाहेर निघायचाच मार्ग नाही. मग आता ह्या मार्ग निघण्यासाठी संतांनी सांगितलं काय की तुम्ही संसार करा पण परमार्थ न्याताने करा. संसार होतच जाणार आहे आणि माणूस उलटच करतोय त्या संसाराला न्यात लावायला जाते. मग संसाराला न्यात लावल्यामुळे आणखीन दुःखाचा डोंगर उभा होते. आता ते डोंगर उभा झाल्यामुळं त्याला अति दुःख होते. मग आता ते मेळरामध्ये कीर्तनात तेव्हा मी सांगितलं ते लाकड मोळ्या लाकडाच्या मोळ्या विकणारा तो जंगलातून येत असताना त्या माग वाघ लागला. आता त्याने डोक्याची मुळी टाकून दिली आणि वाघ पाठीमाग लागला म्हणून पुढं लागला. पुढे विहीर होती विहीर बघितली तेव्हा आता वाघा बसती वाचायचं तर विहिरीत उडी टाकू म्हणला. म्हणलं आपलं वाघ तरी याचं नाही मागं. आणि मग त्याने विचार केला आणि त्यानं बघितलं विहिरीत तर वडाचं झाड होतं असं त्या कापडीत लागलेलं. त्याला पारंब्या होत्या आणि तो म्हणला आता त्या वडाच्या झाडाला आपण जाऊन चिटकून लटकून बसू म्हणजे वाघ बी यायचा नाही आणि काय नाही. आणि तो त्या पारंब्याला चिटकून बसला लोकावा वर वाघ आणि त्याचं सर खाली लक्ष गेलं तर खाली नाग फाना काढून होता. तर नाग तो म्हणला आता वर वाघ उभा खाली नाग उभा. आता म्हणला या काय करायचं म्हणला आता डोकं म्हणला तसं आपण राहायला पाहिजे नाही तर म्हणला दोन्हीकडून सुटका नाही. आणि तेवढ्यात त्या वडाच्या झाडाला आगीचं मऊ असतं आगीचं मऊ आणि ते त्याच्या त्या हल्ल्याने ते मऊ उठतं आणि सगळ्या माश्या उठून त्याच्या अंगावर बसतात त्याला चावायसाठी. आणि त्या त्या हल्ल्यामुळं मधाच्या पोळ्यात असं ते थेंब मधाचं पडत असतात त्याच्या नाकावर पडते ती आणि नाकावर पडल्यामुळे तेव्हा दोन्ही हात त्या पारंब्याला असतात लटकावलं आणि फक्त त्या नाकावर त्या थेंब फक्त 2च तोंडात जाते ते. आणि त्या थेंबामुळे त्याला असा आनंद वाटतो काय मध गोड आहे. आता एवढं अख्खं महू त्याच्या अंगावर बसले चावते तर त्याची त्याला काळजी नाही. पण त्याला 2 थेंब त्या मधाचं गोड वाटल्यामुळे त्याला अख्ख्या शरीराचा विसर पडला की किती मध गोड आहे. म्हणजे हे दृष्टांत का देतोय मी की संसारात बी हेच आहे. सुख बघायचं आहे पण सुख ते मात्र सुख बी नाही पण ते नुसतं ते मधागत आहे. तुम्हाला नुसतं मधाचं चाकवण केले की ते गोड लागते पण बाकीचं दुःख तुम्हाला सहन करावं लागते की मधमाशा कसं त्या मुळ्याला सावतात तसं तुम्हाला हे संसार जीवनात तुम्हाला आयुष्यभर असं या माशाचं म्हणजे अनेक प्रकारे अनेक ह्याच्यातून तुम्हाला दुःखाला समोर जावं लागतं. इतकं दुःख असताना या संसारातून तुम्हाला सुटका उद्धार होण्यासाठी
फक्त पर्याय म्हणजे फक्त संतांचीच संगत सांगितली आहे. आणि सत्य संगत कशी की संत संगत केली तर त्यापासून लाभ होणार आहे, तो लाभ विशेष आहे. या पहिल्या चार्ज सांगतात जेते जाणते कपाळ संत संगतीमध्ये विशेष लाभ मिळणार आहे. पण संतांची संगत किंवा संत प्यात्न्य हे काय अति दुर्लभ आहे. संत गड आहे संत भेटी आहे संत भेटे गड आहे संत भेटी आहे संत भेटी जेटी करुणा केले जग जेटी करुणा केली भैया जग होती सानुकूल अंतराया मूळ नुकते. माझे संत व्यापण्यासाठी आपल्याला पूर्व पुण्याची आपल्याला साठवण असली पाहिजे. आता पूर्व पुण्य म्हणजे कसं, आता प्रत्येक माणूस म्हणतोय की आता आमच्या मागे भोग आहे. आता भोग तर सगळ्याच्या मागे आहेत. मग रामाच्या बापाला सुद्धा भोग होता ना, मग रामाला सुद्धा वनवास होता. सगळं देवांना बी चुकला नाही, तुम्हाला मला काय चुकणार आहे. भोग तर सगळ्याच्या मागे. पण संत हे आपल्याला संतभेट होण्यासाठी पूर्व पुण्याची म्हणजे आता आपल्याला पूर्वजन्मात माहितीच नाही, पण पूर्वजन्मीचं पुण्य नाही माहिती. पण आपण चांगल्या पद्धतीने संतांनी सांगितलेल्या मार्गाचं आचरण केल्यानंतर किंवा आपण आपलं आचरण सुधारल्यानंतर आपल्याला सुद्धा संतांची ओढ लागते. ओढ लागल्यानंतर संतांचं पूर्व पुण्य किंवा तुमच्या 32 पिढ्याचं कोणतरी पुण्य केलेलं असेल त्याचं तुम्हाला त्याचं ते पुण्य लाभतं. मग त्या पुण्याच्या वाटेने परत तुम्हाला संतांची भेट होती. पण यासाठी तुम्हाला काय करायचंय म्हणजे हे प्रारब्ध आहे. कसं आहे की तुम्हाला ह्या पुण्य मिळवासाठी निष्कामता निदृष्टी अनंत पुण्य कोट्याने कोटी रोकड्या लाभती पाठवाटी तव तव होय भेट हरिप्रियाची. म्हणजे हरिप्रिया या भगवंताची प्राप्ती व्हायसाठी अनंत जन्माची पुण्य लागते. निष्कामता निदृष्टी म्हणजे प्रारब्ध पाहिजे तुम्हाला. तुमची आचरणता बी चांगली तेवढी पाहिजे निष्कामता. म्हणजे एवढ्या सगळ्यांचं तुमचं जर भावना असला किंवा साठवण असली तर ह्या पुण्याच्या बळावर
तुम्हाला संतांची भेट होणार. मग संत कसं वकिलासारखे तुम्हाला न्याय पाहिजे, देव पाहिजे ना, तर मग त्या संतांची भेट घ्यायची. मग संतांची भेट घेतल्यानंतर संत तुम्हाला देवापाशी घेऊन जाणार. मग तुम्ही म्हणताल डायरेक्ट कसं नाही, डायरेक्ट देव कुणालाच भेटत नाही. पहिलं तुम्हाला संत हेच माध्यम आहे की तुम्हाला संतापाशी गेल्याशिवाय देव प्राप्त होणार नाही. मग पूर्व पुण्य जरी होतीच अनुकूल अंतराया मुलं नुबजेत येते. मग ह्या संतांच्या संगतीत राहिल्यामुळं हा विषय लाभ मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट पूर्व पुण्याचं साठ्यामुळं संतांची भेट होणार. आणि मग ह्या लाभामुळे काय होणार, आपलं जीवन सुखमय होणार. पण ह्यो लाभ भेटण्याकरता आपण प्रपंचात अडकलोय. तर प्रपंचात काय म्हणतात महाराज की भाग्य तरी नो हे धनपुत्र भाग्य तरी नो हे घराची पुरी सोड झाला. भाग्यधरी नोहे भाग्यधरी नोहे भाग्यधरी नोहे धनपुत्राला नोहे नोहे भाग्यधरी नोहे भाग्यधरी नोहे धनपुत्र भाग्य तरी नो हे भाग्य तरी नो हे भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा. भाग्य तरी नो हे भाग्य तरी नो हे भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा. निकटवास बरा संताप निकटवास बरा संताप सत्ता पाहिजे. म्हणजे भाग्य तुम्ही हे भाग्य काय म्हणता तुम्ही की ह्या संसारात मुलगा होण्याला भाग्य म्हटलं जाते. बायको मिळणं भाग्य, धन मिळणं भाग्य. पण उलट तुकाराम महाराज त्यात भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा. मग आता भाग्य आपण सांसारिक माणसं समजते, बायको भेटणं, मुलं होणं, धन मिळवणं हे भाग्याचं काम आहे. पण तुकाराम महाराजांचं सांगणे की भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा. आणि धनाच्या मागे 15 नरते. मग धनाच्या मागे जाण्यात फायदा काय आहे. आणि पुत्र 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 जर आपल्याला चांगला निघाला तर चांगला आहे, नाही तर त्यापासून आपल्याला दुर्गतीच आहे. आता पुत्र आता बाय बावांची होताना दिवस गेल्यानंतर सगळीकडे काय म्हणतात, पोरगा आला पाहिजे, पोरगा आला पाहिजे, पोरगा आला पाहिजे, मुलगी नको, मुलगी नको. आणि दवाखान्यात तिला ऍडमिट केलं, सोनोग्राफी की आता होत नाही पण पहिलं होत होते. तेव्हा काय की मुलगा आहे का ठेवा, मुलगी का काढून टाका. अरे मुलगी का आणि मुलगी का नकोय, मुलगाच का पाहिजे. तर मुलगा का पाहिजे तर मुलगा बापाला खात्रीशीर आणू शकतो. म्हणजे का तर आता ह्या कलियुगात असं झालंय की बापाची चप्पल मुलाच्या पायाला आली की त्यानं सांगायचं की आपला कार्यक्रम ठरलाय. कारण आता कलियुगात संस्कार हा चीजच राहिली नाही. त्यामुळे पोरगा आणि बाप म्हणजे बापाची चप्पल आली की त्याने विशेष कट करायचं की मी त्याला बाप आहे आणि तो माझा ऐकतो. पण हे चुकी समजतोय. टायमिंग आलं की तो खांद्याखालीच घेतो किंवा अंगाखालीच घेतोय. म्हणजे ते पोरगा हा भाग्याचा विषय नाही. मग तुकाराम महाराज ते सांगतात की पुत्र व्हावा कसा, कुणी खांद्यात पुत्र होती जे सात्विक तयात हरिक वाटे, म्हणजे सात्विक पाहिजे. पण तुम्ही जर मुलाबाळांना संस्कार आता व्यवस्थित दिलं तर ते सात्विकपणाचे. आणि जर मुलगा जर तुम्हाला रात्रीचा तुम्ही मुलगा घरी आपला आहे लाडात वाढलाय, पण त्याला जर तुम्ही रात्रीच्या 10 वाजता न विचारता तो पोराच्या बरोबर गाडी गेला, डाव्यावर पार्टी केली, इकडं तिकडं चोरी मारी, ह्याची मोटार पळव, त्याची मोटार पळव, ह्याचं बल काढ, त्याचं बल काढ, असं उद्योग करणारं पोरग असलं
आणि ती जर रात्रभर उद्या करून पाठी येत असलं तर मग त्या बाप्पाने काय करायचं हा मग असलं पोरग व्हायचं काय तुका ते काय बरोबर नाही मग मुलगा हा संसारी सात्विक असला तर तुका म्हणजे तुकाराम महाराज आम्ही सांगतात कुणी कन्या पुत्र सात्विक झाली पाहिजे मग सात्विकपणा होण्यासाठी काय शाकाहार उत्तम आहे मांसाहार नाही मग शाकाहारी आपण अवलंब केला पाहिजे सात्विकपणाला पण आता आपली बुद्ध्या कशी झाली फास्ट फूडमुळं आणखीन तामसी वृत्ती आपली झाली की आपल्याला समजतच की काय चांगलं काय वाईट काय कारण आता घरचं पौष्टिक खाणं संपलंय त्यामुळं सात्विकपणा याचाच प्रॉब्लेम झालाय की सगळं फास्ट फूड झालंय अरे इकडं ज्वारी चाली 100 रुपये मग नको लई झाली महागाई मग आपलं घ्या रेशनचं घ्या नाही तर मग आपलं चला वडापाव असं काम चाललंय म्हणजे ह्या सात्विकपणा ह्याच्यामुळे आपला सगळा कमी झालाय त्यासाठी सत्वगुण खाल्ल्याने सत्वगुणच निर्माण होतात आता भाग्यपर्यंत हे धनपुत्र दारा म्हणजे पोरग बी भाग्य नाही बायको बी नाही आणि बायको असली तर चांगली असावी ती कर्कश नसावी नाहीतर मग कर्कश असल्यावर काय ते रोज मसून वाटत जायचं ते आता कर्कश बायचं काय कर्कश बाय म्हणजे सांगायचं तात्पर्य की एक जणाची अशी कर्कश बाय एक शिवाय कुणी म्हणा पण ते बाय पसती ते बाय अशी की तिला एक सांगितली दुप्पट करायची की तिला म्हटलं ना की बाबा बाय तू त्या तिकडे जाऊ नको तिकडे आग लागली नाही मी जाणारच मग ती आगीपाशी जाऊन उभी राहायची काय तिला सांगितलं झोपू नको तर जागच राहणार आणि रका बघत राहणार म्हणजे असं उलटच करायचे नवऱ्या जेवण वाढ म्हणतात जेवण वाढायचं नाही नुसते टाका बघायची मग त्या जोडीदार म्हणतो ते आयला काय भानगडी म्हणला तू बायको तुझी ऐकते का नाही म्हणला तू एवढा लागा खंबून गेला कशामुळं तो म्हणला बायको माझी ऐकत नाही लय कर कशा आहे म्हणला सांगितल्यापेक्षा दुप्पटच करते या दुप्पट करते म्हणला मग आता तू सवच कर कसं म्हणला आता तुझ्या बाप्पाचं वस्त्रात आलंय ना तर मग श्राद्धाच्या वेळेस काय कर की तिला म्हणायचं माझ्या बाप्पाचं वस्त्रात आलंय मी काय करणार नाही आणि मग असं उलट सांगायचं की मी करणार नाही बामणाला बोलावणार नाही सीधा देणार नाही आणि मी काय घरातलं बघणार बी नाही मग ती काय करायची ती डबल करायची मग का करायचं नाही वस्त्रात बापाचं करायचं मग तिनं ते वस्त्रात जोमानी केलं पुरणपोळीचं केलं बामणाला बोलावलं दक्षिणा दिली शिदा दिला सगळं चांगलं झालं आणि मग असं झालं त्याला बरं वाटायला लागलं आणि परत मग तो म्हणला यायला ही आत्महत्या एवढ्या पुरती वाढ होती पण म्हणला ही रोजचीच कटकते मग तो म्हणला असंच वाड्याला पूर आलेला असतो पावसाळ्यात आणि ते पूर आल्यामुळं तो काय म्हणतो अगं वाड्याला लय पूर आलाय जाऊ नको तिकडे लय पाणी वाहते मग हे ती म्हणले हा मग जाते जण बघते जण अगं म्हणजे जाऊ नको बुडशील मग बुडशील आम्ही बुडणारच आणि मग गेली बुडली बघता काय ती पिली मग असं हे तर कसं व्हायचा मग त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात अरे भाग्यपर्यंत हे धनपुत्र दारा धन बी नाही कामाचं पोरग बी नाही आणि बायको बी नाही मग आता आपण आलो कशासाठी पहिल्यांदा आलो एकटं जन्माला आलो तेव्हा एकटंच होतं मध्ये काय बायका मुलं पोरं बाळ लेकरं हे संसार तुझं गाडी महाडी घोडा गाडी सगळं हे सगळं मधलं काम आहे आणि शेवट काय शेवट केलेलं कर्म आणि तुझी खात दुसरं काय येणार आहे मग आता तेच बघायचे मग त्या बघायसाठी जेथे जावे ते कपाळी सरीची यासाठी हा भोग आहे तुम्हाला देणार मग ह्या भोगातून तुम्हाला जर संतांचा लाभ पाहिजे असला विशेष लाभ पाहिजे असला तर तुम्हाला या संतांची संगत करावी लागेल मग तुकाराम महाराज सांगतात काय बागेतरी हे धनपुत्र दारा निकट वास बारा संत पाहिजे यासाठी तुम्हाला संतांचा सहवास करायला पाहिजे जवळ संतांच्या संगतीत राहून मग हेच संताजी महाराजांनी जाणलं त्यामुळे त्यांनी तुकाराम महाराजांची संगत केली आणि दीर्घकाळ त्यांच्यावर संगत राहिल्यामुळं निकट वास असं त्यांचं संगत झाली की निकट वास बरा संता पाहिजे मग त्यामुळं त्यांचं इतकं असं घट्ट झालं की तेच संत ज्यांचा हे ते विठ्ठल म्हणजे
इतकं त्यांचं परमार्थ भक्कम झाला की त्यांना या देहाचा विसर पडून त्यांना भगवंत आत्मसाक्षात्कार होऊन विठ्ठल दिसायला लागला की संत कसे की अहोरात्र नामस्मरण करणारे त्यांना सगळं जगच त्यांना विष्णुमय दिसत असते. त्यामुळं असं ते संतांचा सहवास केल्यानंतर आपल्याला एक प्रकारे असं विष्णुमय जग निर्माण झाल्याचं दिसतं की म्हणून लाभ तो विशेष संत संगे संतांच्या संगतीचा हा विशेष लाभ सांगितला गेला. मग आता यात शेवटच्या चरणात काय सांगतात तुकाराम महाराज? तुका म्हणे जे करावी विराज, तुका म्हणे जे करावी विराज, तुका म्हणे ते करावे विराज, तुका म्हणे करावे विराज. बळे संत संतापाशी द्यावा देऊ. मग आता या शेवटच्या चरणात तुकाराम महाराज सांगतात की हीच मिरज करायची. तुका म्हणजे हेची करायची मिराची म्हणजे मिराची काय करायची? आमच्या बापाची मिराज. आपण काय म्हणतो आमच्या बापाची का मिराची? माझ्या हीच तुकाराम महाराज सांगतो का म्हणजे हेची करावी मिराची म्हणजे संतापाशी द्यावा देऊ. म्हणजे काय मिराची करायची की संतापाशी जीव द्यायचा म्हणजे काय काय तो कधी घेऊन त्याच्याकडून डोकं आपटायचं नाही. हे संतांची तुम्ही निस्वार्थीपर्यंत सेवा करायची. तन मन भावे म्हणजे जशी आपण हातातली काठी जशी पडती तसं आपण त्यांच्यापाशी साष्टांग दंडवत करून या देहाला त्यांना नमन करून म्हणजे काठी कशी आपल्या हातातली खात्याशी पडली की कसं साष्टांग दंडवत जाण्याचं होतं काठीचा तसं आपण त्यांच्या पुढे नतमस्तक व्हायचंय. या देहाने या मीपणा घालवून संतापाशी आपण शरणागती पत्करायची. मग ती संत तुम्हाला जवळ करतात निकट वासवारा संतापाई किंवा बळी द्यावा संतापाशी जीव. कसं की त्यांच्यापाशी जीव द्यायचा म्हणजे कसं की आपण सर्व तर मन शरीराने शरण जाऊन त्यांना एक प्रकारे असं आपण देह अर्पण करायचं आहे. त्यामुळे संत आपल्यावर अति प्रसन्न होऊन आपल्याला तो विशेष लाभ किंवा आत्मसाक्षात्कार हा आपल्याला घडवून आणत असतात. मग आता हा आत्मसाक्षात्कार मिळवण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी आपल्याला शरणच जावं लागणार आहे संतांना. मग आता शरण कसं जायचं? गती भरता प्रभू साक्षी, गती भरता प्रभू साक्षी शरण सवत प्रलय प्रभव प्रभाव प्रलय स्थान निदान बीज वेळ म्हणजे गीतेच्या 9व्या अध्यायात 18वी श्लोक आहे. आणि ज्ञानेश्वरी जो मज होय अन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण. मग आता त्या दूधीचा उल्लेख करताना ह्यो पंढरीचा परमात्मा कसा आहे की असा आहे की प्रलय बी करू शकतोय, स्थापना बी करू शकतोय, उत्पत्ती बी करू शकतोय. म्हणजे त्याच्या हातात सगळे सत्ता आहे पांडुरंगाच्या. मग असा हा परमात्मा रूप आहे. मग आता त्याच्या हातात सगळं असताना जन्म मरण सुद्धा त्याच्याच हातात आहे आपलं सुद्धा. मग जो मज होईल अन्य शरण म्हणजे अन्य भावांना शरण जायचंय
तेव्हा तो आपल्या जन्म मरणातून मुक्तता करणार आहे. मग तसंच आपण संतापाशी बी जायचंय. कसं की अन्य भावाने म्हणजे ह्या शरीराला विसरून फक्त मी हा विषय काढून फक्त हा माझा जीव हा अंश नसून शिव असून मी त्या संतांच्या आत्मसाक्षात्काराला शरण जाऊन त्या आत्म्याचं या जीवाचं कल्याण करून घेण्यासाठी शरण जायचंय. मग हे तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे ह्याची करावी मराशी बळी संतापाशी द्यावा जीव. म्हणजे जीव कशा प्रकारे द्यायचा तर ह्या शरीराला आपण संतांच्या चरणावर आत्मसमर्पण करायचं. म्हणजे कसं की या देहाच्या सर्व विकारातून मुक्त होऊन या शरीराला आपण संतांच्या पुढे शरण जायचे आणि त्यांची मनोभावी सेवा करायची. की ह्याचा अर्थ असं तुकाराम महाराज म्हणतात की बळी संतापाशी द्यावा जीव. म्हणजे ह्या कृपावंत असणाऱ्या संतापाशी बळी असणाऱ्या संतापाशी आपण जीव अशा प्रकारे द्यायचा आहे. असं डोकं फोडायचं काम नाही करायचं. या शरीराने आपण शरण जायचंय. मग हे तुकाराम महाराजांचा या अभंगाचा विस्तार की या सत्संगतीचा लाभ विशेष ह्या प्रकारे सांगितलेला आहे. आणि आपण आज घेतलेला अभंग ह्यो आज संताजी महाराज पुण्यतिथी संत सोपान काकाची पुण्यतिथी असा दोन्हीचा योग आल्यामुळं आणि ह्या पवित्र योगामुळं आज पुण्यतिथीची 12 फुलाचा कार्यक्रम झाला. मग आमच्या समाज म्हणला की आता 12 फुलाचा कार्यक्रम झाल्यानंतर मग तुमचा होऊ द्या. बरं म्हणलं माझं काय नाही, माझं निवांत चालतंय. मला काय प्रसिद्धी नको किंवा काय नको. मला फक्त चिंतन झालं बा झालं. माझी फक्त इच्छा होती. आता मी आळंदीला गेलतो तेव्हा तिकडेच सुडुमऱ्याला बी गेलो आणि चाकणला बी गेलतो. तर सुडुमऱ्याला पुण्यतिथी होती पण त्या दिवशी नव्हती आळंदीची यात्रेवेळेस. फक्त मी दर्शन करायला गेलतो आणि त्याच दिवशी जयंती होती संताजी महाराजांची. म्हणजे आळंदीच्या बारशीला असते जयंती, संताजी महाराजांची जयंती असते. त्यामुळे मी चाकणला गेलो की सुडुमरेवाली म्हणजे की संताजी महाराजांची जयंती ही त्यांच्या गावी जन्मगावी होणार. त्यांचं जन्मगाव चाकण आहे. मग चाकणमध्ये मी काय केलं, मी म्हटलं आता आलोय तर आपण चाकणला बी जायचं म्हटलं. तिथं आपलं पुण्यतिथी आपलं जयंती गाव. मग मी जास्त तर टायमिंग होऊन गेलता, जयंती झाली. फक्त मी गेल्यानंतर मग मला थोडा प्रसाद त्या संताजी महाराज जगनाचे वंशज यांनी मला घरात येऊन चहापाणी केलं, पाहुणचार केला आणि म्हणजे कुठले काय. मग मी म्हणलं असं असं तळेगावचे म्हणजे आमच्या गावाने आपले संताजी महाराज पालखी जाते चांगले. म्हणजे आमचं गाव भाविक आहे, तळेगाव चांगले. मग म्हणजे असं करा म्हणजे तुमचं कसं काय येणं इकडे. म्हणजे आम्ही दरवर्षी येत असतो म्हणजे पुण्यतिथी देवाला येत असतो. मग म्हणजे कसं काय म्हणजे आम्ही परमात्मात असतो. म्हणजे असं कीर्तन आपले इथे असं नवीन कीर्तनकारी आमच्या गावात 2-4 जण आहेत. आम्ही मी बी आहे. मग जेवढे घडेल तेवढी आपली सेवा निस्वार्थी भावनी करत असतो. म्हणजे आम्हाला काय म्हणजे प्रसिद्धी नको काय नको. मग म्हणजे तुम्ही असं करायचं म्हणा तुमचं काय रेकॉर्डिंग असतं तर पाठवा म्हणजे आपण बघू म्हणजे दिवसांनी. मग आम्ही म्हणलं महाराजांची सेवा भेटत असली तर मग करू. मग आता त्यासाठी पहिल्यांदा प्रयत्न केला आम्ही राम मंदिरात. ते राम मंदिरात जरा मोबाईलवर काय रेकॉर्डिंग झालं नाही. मग आम्ही ते रेकॉर्डिंगसाठी हा कार्यक्रम नियोजित केला. का की म्हटलं आता संताजी महाराज 9 तारखेला पुण्यतिथी आली आणि म्हटलं आता तिकडे ते झाला चतुर्थीचा गणपती पुढे झाला. पण गणपतीने बी आपल्याला चांगला मार्ग दाखवला. म्हणजे काय वाईट झालं नाही, कीर्तन झालं ते चांगलं झालं. पण आपल्याला जी क्लिप पाठवायची होती जागनाडे महाराजांच्या वंशजांना त्यासाठी मी आपलं आमच्या समाजाला म्हणले की बाबा मला एवढ्या वर्षी करू द्या, परत मला कीर्तन करायचं नाही. आणि मी परत म्हणलं हट्ट बी राहणार नाही. कारण माझा हट्ट काय होता की संताजी महाराज यांचं वंशज म्हणजे ज्या वाड्यात ज्याला म्हणजे संताजी महाराज चाकणला त्या वाड्यात तिथं वाड्यात त्यांचं सगळं कुटुंब आहे वंशजांचं. आणि ते कुटुंब तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की असं असं. मग आता म्हणजे एवढं त्यांनी प्रेमाने मागताना आता मला कळकळ होती की म्हटलं बाबा आपण भलं काय नाही केलं ते पण क्लिप काढायला काय हरकत आहे. म्हणून मी म्हटलं आपलं देऊ आणि विचारलं आमच्या समाजाला की समाज म्हटलं काय नाही म्हणजे तुमचा कार्यक्रम आम्हाला करायचा नाही म्हणजे तुझं तू बघ.
आणि मग मी म्हटलं बाबा मी हात जोडून म्हटलं अहो म्हटलं मी समाजासाठी नाही मी देवासाठी म्हणतोय देवाचं नाव घ्यायचंय मी काय नागडा नसणार आहे का पण तुम्ही का बरं म्हणलं असू द्या तुमच्या फुलाचा कार्यक्रम होऊ द्या सगळं होऊ द्या माझ्या हात जोडून विनंती फक्त माझा नंतर कार्यक्रम होईल हा म्हणजे महाराजांचाच होणार आहे पण मी काय वावगं काय बोलणार नाही फक्त आपल्या महाराजांसाठी जी सेवा करायची ती मी संध्याकाळी करीन कारण मला माझे कसं आहे एकदा आपण तिथं वंशीजांना म्हणजे सांगताना शब्द दिलेला झालाय ना मग आता म्हणलं बाबा तिथली पाठवायची तर मग कार्यक्रम घेतलाच पाहिजे म्हणून मी या निमित्ताने म्हणलं संध्याकाळी आपलं कार्यक्रम नियोजन करू मग या संध्याकाळचा कार्यक्रम नियोजन केला की आमची संत मंडळी हाकेला धावणारी आमची लगेच हजर असते त्यामुळे मला अत्यंत समाधान झालं की माणसं आम्हाला हाकेच्या अंतरावर म्हणजे हाक मारत पुरं लगेच आम्हाला हे भजन करेल संत हे संगती असे सांगतीत आमचे परम सांगती ते कारण लाभ तर विशेष संसंग हा लाभ आहे आम्हाला संतांचा माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम